झी मराठी, चर्चाही होणारच. आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत. एससी आरक्षणाचं अवकडं वर्गीकरण तातडीने लागू करण्यासाठी डीपीआय पक्ष व सकल मातंग समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निदर्शन करण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण तातडीने व्हावं यासाठी गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर मातंग समाजातील सर्व पक्ष संघटना व समाजाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येनं समाज बांधव, महिला भगिनी, कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. 6 न्यायाधीशांच्या खंडपीठानं उपवर्गीकरण करण्यासाठी निर्णय दिला असून तो निर्णय राज्य शासनाला लागू करावा, लवकरात लवकर अंमलबजावणी करावी असा निर्णय झालेला असताना सुद्धा राज्य सरकार दिरंगाई का करत आहे? सध्या राज्यात वर्गीकरणाच्या संदर्भात वातावरण गढूळ झालंय. राज्य शासन राज्यामध्ये दंगली होण्याची वाट पाहतंय का असा प्रश्न मातंग समाजाला पडलेला आहे. तरी राज्य शासनानं व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकडं वर्गीकरण तातडीने लागू करावं या संदर्भात वाळवा तालुका डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्ष व सकल मातंग समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे. याची शासन व प्रशासन यंत्रणेनं गांभीर्यानं नोंद घ्यावी. सदरचं निवेदन देताना उपस्थित कार्यकर्ते मान्य अशोकराव वायदंडे, राज्य प्रवक्ते डीपीआय सतीश लोंढे, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र रोहित लोंढे, वाळवा तालुका अध्यक्ष दत्ता वारे, आष्टा शहर अध्यक्ष अनिल थोरात, अध्यक्ष दलित महासंघ अविनाश बल्लाळ, पंडित मोरे, शिवाजी कांबळे, गणेश घसते, संतोष घसते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे. आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सकल मातंग समाजाच्या वतीने आष्टा तहसीलदार साहेब, अपर तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार लिंबारे साहेब यांना आपण या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे. खऱ्या अर्थानं गेल्या 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड असे मोर्चे मातंग समाजाचे निघत आहेत. त्याचं कारण असं आहे की अवकडं वर्गीकरण तात्काळ लागू करावं या मागणीसाठी सातत्यानं गेल्या 3 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये फार मोठं वादळ सध्या सुरू आहे. एससी जे शुडल कास्ट आहे त्याच्यामध्ये 59 जाती असणाऱ्यामध्ये जो समाज वंचित आरक्षणापासून राहिलेला आहे त्या समाजाला उपवर्गीकरणाच्या द्वारे आरक्षण मिळावं या मागणीसाठीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे. लक्षात घ्या, या देशाच्या 6 खंडपीठाच्या न्यायाधीशांनी जो निर्णय दिला आहे की राज्यानं उपवर्गीकरण लागू करावं यासाठी गेले 1 वर्ष झाला हा सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे त्याची राज्य शासन का अंमलबजावणी करत नाही हा प्रश्न आम्हाला पडला आहे. का राज्य शासन इथल्या एससीमधील लोकांच्यामध्ये दंगली भडकाव्यात याची वाट शासन पाहतंय का काय असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे. खऱ्या अर्थानं हे उपवर्गीय तातडीनं लागू करायला पाहिजे होतं, परंतु राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं याच्यावर फक्त भाषा बोलतायत की आम्ही लागू करणार आहे. पण हे दिरंगाई का करतायत? का इथलं वातावरण महाराष्ट्रामधलं गढूळ झालेलं असताना सुद्धा मुख्यमंत्री याच्यावर दिरंगाई करत आहेत. म्हणून डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया त्याचबरोबर सकल मातंग समाज इथले सर्व संघटनेचे पदाधिकारी मिळून आम्ही 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी आष्ट्यामध्ये मुख्यमंत्री येत आहेत त्यांच्या दौऱ्यामध्ये आम्ही त्यांना निदर्शनं झेंडे दावणार आहोत. कारण इथलं शासन प्रशासन हे इथल्या व्यवस्थेच्या विरोधात काम करत आहे. त्यांना जे हवं त्या पद्धतीने करत आहे ते हुकुमशाही पद्धतीनं इथलं सरकार काम करत आहे. म्हणून आम्ही ही भूमिका घेतली. जर मुख्यमंत्र्यांनी जर हे उपवर्गीकरण लागू केलं नाही तर हे आंदोलन प्रचंड अशा पद्धतीने पेटणार आहे. म्हणून डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियानं सुद्धा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही प्रचंड असा मोर्चा निघणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी की तातडीने हे कुठेही वादविवाद न होता ते वादविवाद थांबले पाहिजेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीनं उपवर्गीकरण लागू करावं या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिले. इथल्या शासन आणि प्रशासनानं गांभीर्यानं नोंद घ्यावी, अन्यथा याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला शासन आणि प्रशासन जबाबदार राहणार आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. या निवेदन देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंढे, रोहित लोंढे, त्या अविनाश बल्लाळ, दत्ता वारे, त्याचबरोबर गणेश घसते आणि येथील सर्वच पदाधिकारी, आष्टा शहराचे अध्यक्ष माननीय अनिल, त्याचबरोबर इथं सर्वच कार्यकर्ते, पंडित मोरे, त्याचबरोबर इथं असणारे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी, संतोष वारे, शिवाजी कांबळे, हे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.